नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, शिक्षक पालक बंधू भगिनींनो। नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आणि शिक्षक पालक बंधू भगिनींनो। पूर्व उच्च प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षा इयत्ता 5वी ची दिनांक 18 फेब्रुवारी 2024 ला झालेली आहे। तर मराठी माध्यमाची प्रथम भाषा आणि गणित याची संच बी ची उत्तरसूची आपण पाहणार आहोत। पाहूया विभाग 1 मराठी। प्रश्न पहिला, दिलेल्या पर्यायामधील निश्चितपणे एकवचनी नसलेला शब्द कोणता? पर्याय क्रमांक 2 वाघ। प्रश्न दुसरा, खालील वाक्यात कोणते विरामचिन्ह द्यायचे राहिले आहे? प्रथमेश मुंबईला गेला पण त्याचे काम झालेच नाही। पर्याय क्रमांक 4 अर्धविराम। प्रश्न तिसरा, खालीलपैकी भूतकाळी वाक्याचा पर्याय निवडा। पर्याय क्रमांक 3 मी नदीकाठी खेळत असे। प्रश्न चौथा, पुढील पर्यायातून शुद्ध शब्द ओळखा। पर्याय क्रमांक 2 औद्योगिक। प्रश्न पाचवा, खालील वाक्याचा अर्थ पूर्ण करण्यासाठी योग्य वाक्प्रचार पर्यायातून निवडा। पर्याय क्रमांक 3 तोंडाला पाणी सुटणे। प्रश्न सहावा पाहूया, पुढील आकृतीत असलेल्या अक्षरांपासून तयार होणाऱ्या अर्थपूर्ण म्हणीतील चौथ्या अक्षराचा पर्याय निवडा। पर्याय क्रमांक 4 मू। प्रश्न सातवा, सिस्टीम या शब्दाला पर्यायी मराठी शब्द कोणता? पर्याय क्रमांक 2 प्रणाली। प्रश्न 8 ते 10 साठी सूचना, पुढील सुसंगत वाक्याचा परिच्छेद अर्थपूर्ण होण्यासाठी दिलेल्या पर्यायातून योग्य पर्याय निवडा। प्रश्न 8वा, सर्व विद्यार्थी डॅश डॅश जमले होते। पर्याय क्रमांक 3 सभागृहात। प्रश्न 9वा, तेथे सर्वांनी डॅश डॅश। पर्याय क्रमांक 2 योग साधना केली। प्रश्न 10वा, निमित्त होते 21 जून रोजी साजरा होणाऱ्या डॅश डॅश। पर्याय क्रमांक 4 योग दिनाचे। प्रश्न 11वा, पुढे दिलेल्या शब्दसमूहाबद्दल एक अचूक शब्द पर्यायातून निवडा। मोजके शब्दात सांगितलेले तत्व। पर्याय क्रमांक 1 मंत्र। प्रश्न 12वा, खालील शब्द वर्णानुक्रमे लावल्यास मध्यभागी येणाऱ्या शब्दाचा पर्याय निवडा। पर्याय क्रमांक 3 जरब। प्रश्न 13, जसे गंजी गवताची तसे डॅश डॅश धान्याची। पर्याय क्रमांक 2 रास। प्रश्न 14वा, खालीलपैकी आरती प्रभू म्हणून कोणास संबोधले जाते? पर्याय क्रमांक 2 चिंतामण त्र्यंबक खानोलकर। प्रश्न क्रमांक 15, खालील वाक्यातील अधोरेखित शब्दाच्या विरुद्धार्थी शब्द पर्यायातून निवडा। राधाची बाहुली बोलकी आहे। पर्याय क्रमांक 4 अबोल। प्रश्न 16, पुढीलपैकी प्राणी व त्यांचा निवारा यांची चुकीची जोडी ओळखा। पर्याय क्रमांक 1 कोळी घरटे। प्रश्न 17, खालीलपैकी कोणत्या पर्यायातील अक्षरे घेतल्यास सर्व उभे अर्थपूर्ण शब्द तयार होतील? पर्याय क्रमांक 2। प्रश्न 18, पुढीलपैकी कोणत्या पर्यायातील शब्द दिलेल्या सर्व अर्थांनी वापरला जात नाही? पर्याय क्रमांक 4 वास गंध अवसर। प्रश्न क्रमांक 19 ते 21 साठी सूचना, खालील उतारा वाचून त्यावरील आधारित विचारलेल्या प्रश्नांची उत्तरे पर्यायातून निवडा। प्रश्न 19, एखाद्याचे जीवन केव्हा निर्मळ होऊ शकेल? पर्याय क्रमांक 4 त्याचे चित्त शुद्ध असेल तर। प्रश्न 20, पटवून देणे या अर्थाचा कोणता वाक्यप्रचार उतार्यात आला आहे? पर्याय क्रमांक 2 गळी उतरवणे। प्रश्न क्रमांक 21, खालीलपैकी कोणते उदाहरण उतार्यात आले नाही? पर्याय क्रमांक 3 साबण शरीर स्वच्छ करतो पण पाण्याने मन स्वच्छ होते। प्रश्न क्रमांक 22 ते 24 साठी सूचना, पुढील जाहिरातीचे लक्षपूर्वक निरीक्षण करून त्यावर आधारित विचारलेल्या प्रश्नांची उत्तरे पर्यायातून निवडा। प्रश्न क्रमांक 22, सुंदर हस्ताक्षर वर्गाचे पुढीलपैकी कोणते वैशिष्ट्य नाही? पर्याय क्रमांक 2 दिवसभर मार्गदर्शन। प्रश्न 23, सुंदर हस्ताक्षरातील सर्वाधिक सुधारणा कोणत्या वयोगटात होईल? पर्याय क्रमांक 4 शिशु वर्ग ते 7वी। प्रश्न 24, सुंदर हस्ताक्षर मार्गदर्शन वर्ग कोणी आयोजित केला आहे? पर्याय क्रमांक 3 भाषाप्रेमी मंडळ। प्रश्न 25, रेखीव रांगोळी अंगणात शोभून दिसते वरील वाक्यात विशेष्य कोणते? पर्याय क्रमांक 1 रेखीव। विभाग 2 पाहूया विषय गणित। इथे आपण फक्त प्रश्न आणि त्याचे उत्तराचे योग्य पर्याय पाहणार आहोत। स्पष्टीकरणासह व्हिडिओ पाहायचा असेल तर चॅनलला नक्कीच सबस्क्राइब करा। पुढील व्हिडिओमध्ये आपण निश्चितपणे स्पष्टीकरण पाहूया प्रश्न क्रमांक 26, खालीलपैकी कोणत्या कोनाचे माप 360 अंशच्या 1/4 पटीपेक्षा कमी असते? पर्याय क्रमांक 3 लघुकोन। प्रश्न 27, एका शाळेचा एकूण पट 1600 आहे। जर शाळेत 48% मुली असतील तर शाळेतील मुलग्यांची संख्या किती? पर्याय क्रमांक 2 832। प्रश्न 28, जोसेफने 12 रुपये 50 पैसे या दराने 2 पेन आणि 5 रुपये 25 पैसे या दराने 5 शीस पेन्सिली विकत घेतल्या
तर जोसेफने एकूण किती रुपयांची खरेदी केली? पर्याय क्रमांक 2 51.25 रुपये. प्रश्न 29 साठी बरोबर पर्याय क्रमांक आहे पर्याय क्रमांक 1 127/84. प्रश्न 30 दोन सहमूळ संख्यांचा सामायिक अवयवाची दुप्पट डॅश डॅश असते. पर्याय क्रमांक 4 2 हे उत्तर बरोबर आहे. प्रश्न 31 व 32 साठी सूचना. खालील चित्ररूप माहितीच्या आधारे खालील प्रश्नांची उत्तरे लिहा. प्रश्न 31 साधना विद्यालयापेक्षा ज्ञानदा विद्यालयाने किती झाडे जास्त लावली? पर्याय क्रमांक 3 20. प्रश्न क्रमांक 32 वृक्षारोपण कार्यक्रमांतर्गत सहभागी शाळांनी एकूण किती झाडे लावली? पर्याय क्रमांक 2 340. प्रश्न क्रमांक 33 8,712 अधिक 12,13,000 बरोबर पर्याय क्रमांक 1 21,462. प्रश्न 34 सोहमने 2,000 रुपयांच्या 6 नोटा बदलवून 100 रुपये व 50 रुपयांच्या समान नोटा घेतल्या असता 100 रुपयांच्या किती नोटा मिळतील? पर्याय क्रमांक 3 80. प्रश्न 35 साठी योग्य पर्याय क्रमांक आहे पर्याय क्रमांक 3 15. प्रश्न 36 साठीचा बरोबर उत्तर पर्याय क्रमांक आहे पर्याय क्रमांक 4 380 रुपये नफा. प्रश्न क्रमांक 37 साठी शेजारील आकृती दुमडून घन बनवल्यास 4 हा अंक असलेल्या पृष्ठाच्या लगतच्या पृष्ठावर कोणता अंक येणार नाही? पर्याय क्रमांक 2 36. प्रश्न 38 साठी बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 2 क्रमवार संख्यांचा गुणाकार केल्यास त्रिकोणी संख्या मिळते. प्रश्न 39 12 ने विभाज्य असलेल्या 2 अंकी संख्या उतरत्या क्रमाने मांडल्यास डावीकडून 5वी संख्या कोणती? पर्याय क्रमांक 3 48. प्रश्न 40 साठीचा योग्य पर्याय क्रमांक आहे पर्याय क्रमांक 2 2.800 मीटर. प्रश्न क्रमांक 41 स्वराने मे महिन्यात सहलीला जाण्यासाठी पुणे ते दिल्ली विमानाचे आगाऊ तिकीट 5,780 रुपयास काढले, परंतु काही कारणामुळे तिने ते तिकीट रद्द केले. तिला 30% रक्कम कपात करून उर्वरित रक्कम मिळाली तर स्वराला किती नुकसान झाले? पर्याय क्रमांक 1 1734 रुपये. प्रश्न 42 खालीलपैकी कोणते विधान चुकीचे आहे? पर्याय क्रमांक 3 इष्टिका चितीची सर्व पृष्ठे चौरस आकृतीच असतात. प्रश्न 43 22,000 ही संख्या आंतरराष्ट्रीय संख्या चिन्हात कशी लिहाल? पर्याय क्रमांक 4. प्रश्न 44 खालील आकृतीची परिमिती किती सेंटीमीटर आहे? पर्याय क्रमांक 2 36 सेंटीमीटर. प्रश्न 45 दिलीपने 35,900 रुपयाला एक मोटारसायकल खरेदी केली. तिच्या दुरुस्तीसाठी 3,780 रुपये खर्च केला. काही दिवसांनी दिलीपने ती मोटारसायकल 40,750 रुपयाला विकली तर त्याला या व्यवहारात किती नफा झाला? पर्याय क्रमांक 1 1,070 रुपये. प्रश्न 46 याचं बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 6,000. प्रश्न 47 साठी बरोबर उत्तराचा पर्याय क्रमांक आहे पर्याय क्रमांक 4. प्रश्न 48 साठी दिलेल्या विधानापैकी चुकीचे विधान ओळखा. पर्याय क्रमांक 2 कोणत्याही विषम संख्येला विषम संख्येने गुणले असता उत्तर समसंख्या मिळते. प्रश्न 49 साठी बरोबर पर्याय आहे पर्याय क्रमांक 3 1:35. प्रश्न 50 एका आयताकृती भिंतीला रंग देण्यासाठी 45 रुपये प्रति चौरस मीटर दराने 2,700 रुपये मजुरी द्यावी लागते. जर भिंतीची लांबी 15 मीटर असल्यास त्या भिंतीची रुंदी किती मीटर असेल? पर्याय क्रमांक 4 4 मीटर असेल. प्रश्न 51 12 किलोग्रॅम अधिक 1,350 ग्रॅम बरोबर किती? पर्याय क्रमांक 3 13.350 किलोग्रॅम. प्रश्न 52 योगेशला बँकेतील ठेवीवर 72 रुपये 5 पैसे व्याज मिळाले तर ही संख्या दशांश पद्धतीत कशा प्रकारे लिहिता येईल? पर्याय क्रमांक 1 72.05 रुपये. प्रश्न 53 यासाठीचा बरोबर उत्तर पर्याय क्रमांक आहे पर्याय क्रमांक 2 1,29,000 रुपये तोटा. प्रश्न 54 साठी योग्य उत्तराचा पर्याय क्रमांक आहे पर्याय क्रमांक 4 69,200 रुपये. प्रश्न 55 साठी योग्य पर्याय क्रमांक आहे पर्याय क्रमांक 3 325. प्रश्न 56 15 मार्चला सोमवार आहे तर त्या महिन्यात कोणता वार 5 वेळा येईल? पर्याय क्रमांक 2 बुधवार. प्रश्न 57 एका वर्तुळाची त्रिज्या 702 सेमी आहे तर त्याचा व्यास किती सेमी आहे? पर्याय क्रमांक 4 7. प्रश्न 58 साठी योग्य पर्याय क्रमांक आहे पर्याय क्रमांक 1 1,56,882. प्रश्न 59 15 लिटर 200 मिली वजा 13 लिटर 530 मिली बरोबर पर्याय क्रमांक 3 1 लिटर 670 मिली. प्रश्न 60 खालीलपैकी कोणत्या संख्येला 3 ने निशेष भाग जातो? पर्याय क्रमांक 3 2,352. प्रश्न क्रमांक 61 14/35 हा अपूर्णांक कोणत्या पर्यायाचा सममूल्य अपूर्णांक आहे?
पर्याय क्रमांक 2 8/5 वजा 6/5. प्रश्न क्रमांक 62 साठी योग्य पर्याय आहे पर्याय क्रमांक 1 17,05,000. प्रश्न 63 12 तास 18 मिनिटं वजा 6 तास 45 मिनिटं बरोबर पर्याय क्रमांक 2 5 तास 33 मिनिट. प्रश्न क्रमांक 64 90च्या सर्व विभाजकांची बेरीज किती? पर्याय क्रमांक 4 234. प्रश्न 65 दिलेले अपूर्णांक चढत्या क्रमाने मांडल्यास शेवटून दुसऱ्या अपूर्णांकाची दुप्पट किती? पर्याय क्रमांक 3 1/2. प्रश्न 66 साठी योग्य पर्याय क्रमांक आहे पर्याय क्रमांक 1. प्रश्न क्रमांक 67 रिकाम्या चौकटीत येणाऱ्या योग्य पर्यायाचा उत्तराचा पर्याय निवडा. पर्याय क्रमांक 4. प्रश्न क्रमांक 68 ऋतुजाजवळ काही रक्कम होती त्यापैकी प्रत्येक विद्यार्थ्याला 50 रुपये याप्रमाणे 47 विद्यार्थ्यांना वाटले असता तिच्याजवळ 37 रुपये बाकी राहिले तर ऋतुजाजवळ किती रक्कम होती? पर्याय क्रमांक 2 2387. प्रश्न क्रमांक 69 2 लक्ष अधिक 13,000 अधिक 72 शतक अधिक 38 दशक अधिक 13 एकक बरोबर पर्याय क्रमांक 1 2,20,593. प्रश्न 70 2 दशक अधिक 3 एकक अधिक 5 शतांश अधिक 8 दशांश बरोबर पर्याय क्रमांक 4 23.85. प्रश्न 71 खालील पर्यायापैकी कोणता पर्याय योग्य आहे ते निवडा. एक क्रीम बरोबर डॅश डॅश कागद. पर्याय क्रमांक 2 40 ग्रोस. प्रश्न 72 दोन संख्यांची बेरीज 39.62 आहे. जर एक संख्या 1.259 असेल तर दुसरी संख्या कोणती? पर्याय क्रमांक 3 38.361. प्रश्न 73 10 7 दराने 5,000 रुपये मुद्दलावर 3 वर्षांचे व्याज किती रुपये होईल? पर्याय क्रमांक 4 1,050 रुपये. प्रश्न क्रमांक 74 नेहा दररोज प्रत्येकी 100 मीटर बाजू असलेल्या त्रिकोणाकृती मैदानाला 5 फेऱ्या चालत पूर्ण करते तर ती एका आठवड्यात मैदानाभोवती किती अंतर चालून पूर्ण करते? पर्याय क्रमांक 4 10 किलोमीटर 500 मीटर. प्रश्न 75 खालीलपैकी पदावलीचे योग्य उत्तर असणारा पर्याय निवडा. पर्याय क्रमांक 1 हेच योग्य उत्तर आहे. बघा तर विद्यार्थी मित्रांनो या व्हिडिओमध्ये फक्त आपण प्रश्न क्रमांक आणि त्याचे योग्य पर्याय पाहिलेले आहेत. तर पुढील व्हिडिओमध्ये आपण निश्चितपणे याचे स्पष्टीकरण पाहूया. व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद.